नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रविराज रागवून निघून गेलेला असतो, त्यामुळे पूर्ण आजीची तब्येत खूप खराब झालेली असते. दुसरीकडे मात्र आता इकडे सायली प्रियाला सुनावून जाते की मागचं नको उघडत बसू, एवढंच असेल ना तर नाती जोडायला शिक. आणि त्यानंतर मात्र आता ती इतकं सुनावते तेव्हा आता सायलीला मात्र कोणीही काही बोलत नाही, कारण सायलीचं म्हणणे योग्य असतं. त्यामुळे सायली मात्र आता प्रियाला सुनावून तिथून निघून जाते. इकडे आता प्रिया सायली आणि अर्जुनचा पाठलाग करण्यासाठी घरामध्ये खोटं कारण देऊन जाते की मी बाबांच्या घरी जाऊन येते. तेवढ्यात मात्र कल्पना प्रतिमाला फोन करून विचारणार की राग कमी झाला का. दुसरीकडे मात्र ती तन्वीचं नाव घेणार, तन्वीचा विषय काढणार. तेवढ्यातच ती दरवाजापर्यंत पोहोचते आणि आवाज देऊ लागते. तर आता तिला बघून लगेचच त्या विषय बदलतात आणि कल्पना म्हणते, प्रतिमा मी तुला थोड्या वेळाने फोन करते. त्यानंतर आता पूर्ण आजी तिला विचारते, काय झालं ग, बाबांनी तुझं म्हणणं ऐकून घेतलं का. तेव्हा ती म्हणते, त्यांनी दरवाजा पण उघडला नाही, उलट माझ्या तोंडावर दार आपटलं. आणि हे ऐकून आता पुन्हा एकदा पूर्ण आजी दुखावते. खरं तर प्रिया तिकडे रविराजकडे गेलेलीच नसते, हे मात्र त्यांना माहितीच नसतं. दुसरीकडे सायली अर्जुन मात्र आता त्या मुलापर्यंत पोहोचलेले असतात, जे खुनाच्या दिवशी विलास आणि प्रियाला भेटलेले असतात. तेव्हा मात्र तो सगळं सांगतो आणि हे ऐकून मात्र अर्जुन आणि प्रियाला आश्चर्य वाटतं की एवढं सगळं घडलं त्या दिवशी आणि प्रियाने मात्र आपल्याला फसवलेलं आहे. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता प्रिया मात्र सायली अर्जुनच्या रूम मध्ये घुसते आणि त्यांच्या रूम मध्ये अगदी सगळ्या गोष्टी तपासू लागते की काही ना काहीतरी मला सापडेलच. परंतु इतक्यात मात्र आता सायली अर्जुन घरी येतात आणि ते हळूहळू त्यांच्या रूमच्या दिशेने जाऊ लागतात. तेवढ्यात मात्र प्रिया त्यांच्या फोटोपर्यंत पोहोचते आणि इतक्यात आता सायली मात्र आता तिथे आलेली आता प्रियाला भासवत असतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.